सामना सुरू होतोय. सुरई वर्सेस पिंपलास. फलंदाज सुभाष पाटील आणि मनीष ही जोडी. गोलंदाज येत आहेत तुषार. गेम ऑन. पहिला चेंडू ओव्हर द विकेट न मीडियम फास्ट गोलंदाज तुषार. पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर पायचीची अपील. फलंदाज बाद सुभाष पाटील. मोठी विकेट तुषारनं पहिल्या चेंडूवर पायचीच्या स्वरूपात मिळवलेली आहे. पहिला धक्का नंबर 1 सुरई संघाला. नक्कीच आपण जाऊया. आपल्याकडे वेळ आहे. मान्यवर कक्षामध्ये आपण एक स्वागताने सन्मान कंप्लीट करूया. कालिका माता कालवार सिनियर 40+ चे माजी संघनायक आणि भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आणि कालिका माता क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सदाभाऊ म्हात्रे यांना आपण सन्मानित करूया. संभाजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सदा म्हात्रे यांना शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातोय. बघा, एका बाजूला सिनियर 40+ चे माजी संघनायक तर दुसऱ्या बाजूला स्वागत करताना जय कालिका माता नवीन 40+ संघाचे संघनायक संभाजी म्हात्रे. क्या बात आहे. चांगला दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय. दोन संघनायक हस्तांदोलन करताना शुभेच्छा. प्रभाकर मडवी, सुजाता मास्टर 40+ पिंपलाचे संघनायक यांनी देखील स्पर्धेला आणि आपल्या लाडक्या संघाला शुभेच्छा दिल्या. धन्यवाद प्रभाकर मडवी. आपला चाचणी स्पर्धा 2024 कालिका माता चषक मध्ये सहर्ष स्वागत. तुषारनं अगदी हुशारीनं गोलंदाजी केलेली आहे. पहिले 2 चेंडूमध्ये विकेट आणि 1 डॉट. चांगली पॉझिटिव्ह सुरुवात. ज्या सुरुवातीची रतिलाल पाटीलला गरज आहे, ज्या सुरुवातीची न्यू तुफान पिंपळास संघाला गरज आहे. आज बघा रुक्षण गायकवाड यांनी काय कमालीचं क्षेत्ररक्षण केलं आहे. एकच धाव. आज सिनियर खेळाडू किसन पाटील असतील, रुक्षण गायकवाड असतील, यांनी अगदी संघाला 100% देण्याचा प्रयत्न केला आहे. वेलकम विकास पाटील देखील संघामध्ये इन झालेले आहेत. क्या बात आहे. उमेश आहे, रतिलाल आहे, रुक्षण गायकवाड आहेत, सुनील आहे, नितेश आहे, तुषार आहे. चांगली नावं या संघामधून आपण पाहतोय. उमेश, यष्टीरक्षक उमेश. तिसऱ्या चेंडूवर धावांचा अकाउंट ओपन झालाय जयदुर्गा सुरई या संघाचा. तीन वाजून 29 झालेली आहेत. वेळेच्या बाबतीत सर्वांनी अगदी सतर्क राहा. लेग बॅचच्या स्वरूपात एक सिंगल. मनीषचं कुठेतरी मनीष स्ट्रगल करतोय. चांगल्या गतवर्षी फॉर्म मध्ये होते. हंगामाची सुरुवात आहे. सरावाचा अभाव नक्कीच काही खेळाडूंवर आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेश, क्या बात आहे. काय चेंडू टाकलाय. अपेक्षित उचली घेतलेली होती चेंडूनी. अंतिम चेंडू. 5 चेंडू 2 धावा 1 विकेट. जबरदस्त सुरुवात. हा चेंडू बघूया वाईट घोषित केला आहे. 2 चेंडू नक्कीच अतिरिक्त टाकलेत. एकच चेंडू, एक लेग बाईस, एक वाईट आणि एक बॅटने धाव आलेली आहे. इथे अगदी हा चेंडू देखील आलाय. डॉट. 1 ओव्हर 1 बाद 3. नक्कीच सुरई संघ थोडासा अडचणीमध्ये. दुसरं ओव्हर रतिलाल येतील की अजून कुठला गोलंदाज. बघूया काय गेम प्लॅन आहे पिंपळास संघाकडून.
संतोष माली देखील आम्हाला जोडलेत. तुफान पिंपला सिनियर 40+ चे एक उत्कृष्ट क्रिकेटर जगदीश म्हात्रे. चांगला खेळ आज न्यू तुफान पिंपळा संघाने देखील केलाय. वेलकम सचिन म्हात्रे. या सामन्यातून विजेता आणि बंद्र्या मारुती कल्लीर स्पर्धेतील दुसरी सेमीफायनल मॅच बघूया कोण या दोन संघातून क्वालिफाय होतोय. गोलंदाज रतिलालचा चेंडू पुलच्या अंदाजानं पॉवरफुल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू होतोय गोल. षटकार चांगला फटका अप्रतिम. मनीषला सूर गवसणं फार महत्वाचं असेल स्वतःसाठी आणि जयदुर्ग सुरई या संघासाठी. मनीषकडे चांगल्या फटक्यांची ठेवण आहे. गतवर्षी आपण पाहिलंय मनीष चांगला सलामीला येऊन अगदी सुरुवात करून देत होता. इथे देखील आज षटकार आलाय पहिल्या चेंडूवर रतिलालच्या. धावसंख्या 9. इथे अगदी ऑन द ऑफच्या अंदाजानं चेंडू चाललाय कव्हर आणि पॉइंट रिझनला एक कंप्लीट केली. रनिंग बिटवीन द विकेट कुठेतरी मनीष. इथे आता फक्त 2च धावा येतील. धावसंख्या डबल अंकामध्ये 1-1. मनीषचं वजन थोडंसं वाढलेलं आहे. गतवर्षीपासून आपण यावर्षी पाहिलं तर थोडेसे दुष्टपुष्ट झालेले आहेत. इथे बघूया 2 धावा तर आल्या. तिसरीसाठी जागा सोडत नाही. वेलकम विनोद भगत. साई कृपा डुंगे सिनियर 40+ चे एक उत्कृष्ट क्रिकेटर विनोद भगत आपलं सहर्ष स्वागत. नक्की सुजित म्हात्रे ना न्यू कार घेतली आणि सचिन म्हात्रे यांनी सांगितलं की आपल्या संपूर्ण कमिटीचं टोन तुम्हाला गोड करायचं आहे. नक्कीच आज संडे, आज फायनल डे आहे. नक्कीच अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन सुजित म्हात्रे. इथे फलंदाज मनीषला परतावं लागेल. राकेश चाललाय मैदानामध्ये. छोटा पॉकेट बडा धमाका. सुरई 6 छोटे कद के खिलाड़ी लेकिन जीत बहुत बड़ी रखते हैं. मागच्या सामन्यातील सामनावीर खेळाडू आहे. धावसंख्या 14 वर पोहोचलेली आहे. 10 चेंडूमध्ये 14. उर्वरित 8 चेंडूंचा खेळ अजूनही सुरई संघाकडे आहे. रतिलालच्या आपण पाहिलं तर पहिल्या 4 चेंडूमध्ये मनीषनं 11 धावा काढल्यात आणि या खूप धावा निर्णायक असतील जयदुर्गा सुरई संघासाठी. कारण की तुषारनं पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 6 चेंडूमध्ये तर रतिलालच्या 4 चेंडूमध्ये 11 म्हणजे ते पलटवार केलाय जयदुर्गा सुरई संघाच्या फलंदाज मनीषनं. बघूया राकेश टू रतिलाल. इथे आल्या आल्या फटका उडवलाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार गुड शॉट. नक्कीच अष्टविनायक ठाकूरवाडा या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर गणेश ठाकरे आम्हाला होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले आहेत. त्यांनी या स्पर्धेला आणि खास करून न्यू तुफान पिंपळा संघाचे रतिलाल पाटील यांना शुभेच्छा दिल्यात. वेलकम वेलकम सुस्वागतम. रानाल ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच किंग मेकर उद्योगपती आणि संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रतापजी मारुती पाटील साहेबांचे इथे शुभागमन झाले. आपलं साहेब मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत.
चाचणी स्पर्धा 2024 आणि संघटनेचे करता धरता संस्थापक अध्यक्ष राणाल ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच उद्योगपती प्रताप पाटील साहेबांचं मंचावर शुभागमन. नवीन 40+ कालवार संघाच्या वतीनं साहेबांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चुकतायत, झेल ड्रॉप. नक्कीच असं म्हटलं जातोय अति घाई संकटात नाही. बघूया इथे 2 धावा तर पूर्ण केलेत. रतिलालच्या एकंदरीत दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा अगदी खोऱ्याने बनवल्यात. जयदुर्ग सुरेश संघाच्या फलंदाजांनी खास करून पहिल्या 4 चेंडूमध्ये 11, मनीषनं त्यानंतर 2 चेंडूमध्ये राकेशनं 8 अशा तब्बल 19 धावा दुसऱ्या ओव्हरमध्ये आलेत. एकूण टोटल 2 ओव्हर 2 बाद 22, 11ची सरासरी. थोडंसं विचार करायला भाग पाडलाय, चर्चा करायला भाग पाडलाय नक्कीच जयदुर्ग सुरेश संघाच्या फलंदाजांनी. वेलकम प्रवीण अण्णा, आपलं स्वागत आहे. सत्कार वगैरे झाला सदा मात्रे यांचा. प्रताप पाटील साहेब देखील नुकतेच आपल्या या स्पर्धेला अगदी वेळात वेळ काढून सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले, त्यांचे देखील आपण स्वागत सन्मान करणारच आहोत. भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राणाल ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच किंगमेकर उद्योगपती साहेबांचं विशेष स्वागत. खऱ्या अर्थाने नवीन 40+ संघटनेच्या क्रिकेट हंगामाला सुरुवात या कालवार नगरीतून या चाचणी स्पर्धेच्या माध्यमातून झालेली आहे. साहेबांची देखील स्पर्धा आपण पाहणार आहोत. विलास मूर्ती राणाल विलास मूर्ती चषक 24-25 डे नाईट स्पर्धा होईल. त्यामध्ये रेग्युलर संघ असतील भिवंडी ग्रामीण 40+ देखील नवीन 40+ देखील संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. त्यानंतर घनीदादा केनी यांचं देखील बिग शो होणार आहे 1 ते 8 डिसेंबर. स्वर्गीय कबीर निर्माल चषक 24-25. ओव्हर नंबर 3 चा पहिला चेंडू रतिलालवरचा दबाव अजून हटलेला नाहीये. चेंडू हातातून निसटतोय. सुरेशच्या बॅटमधून हा चौकार. धावसंख्या 26. 13 चेंडूमध्ये 26 आलेत. 5 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे आणि चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय. मुकादम सर, असं कधी कधी होतोय ज्या खेळाडूकडे आपण दुर्लक्ष करतोय तो खेळाडू कधी कधी संघाला मागात पडतोय. सुरेशला बाद केलं नाही आणि तो सुरेश आता चौकार मारतोय विकास पाटीलच्या तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर. धावसंख्या 26. किती धावांचं लक्ष राहील या क्वार्टर फायनल सामन्यातून. इथून जो संघ जिंकेल तो कालिका माता ट्रॉफी 2024च्या एका ट्रॉफीचा हकदार बनणार आहे. कदाचित ती पहिली, दुसरी, तिसरी अथवा चौथी असू शकेल. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. इथे चेंडूची निवड चुकीची केली होती सुरेशनं. चौकार मारल्यानंतर वापसी केलेली आहे. विकास पाटील राऊंड द विकेटनं हा चेंडू अगदी परफेक्ट यॉर्कर लाईनच्या अंदाजानं. इथे एक सिंगल भेटलेली आहे. बघूया दुसरीसाठी. ते आता मात्र सुरेशला बाद करणं बंधनकारक झालं होतं. 1 धाव. एका धावीने संघाची टोटल 27. बघूया मुकेश पाटील इनेट नंबर 5 वर जातोय. 3 चेंडू शेष आहेत. वेलकम दीपक म्हात्रे. परेश काबूकर मंडप डेकोरेटर. परेश आपण
समालोचन कक्षामध्ये आम्हाला लगेच जॉईन व्हायचं आहे. परेश काबूकर. अतिशय चांगली स्पर्धा. गेला जो स्पर्धेचा सलग 4था दिवस श्री कालिका माता क्रीडानगरी कालभार येथून आपण या चाचणी स्पर्धेचा या सीझनचा हंगामाची सुरुवात पाहतोय. मुकेशसाठी मुकेशनं आलेल्या चेंडूला 20 स्टेपमध्ये उडवलाय. आता क्षेत्ररक्षक होते, आता देखील झेल ड्रॉप केलाय. मला वाटते तुषार होते. 2 धावा इथे देखील आलेत. धावसंख्या 29 धावा. चेंडू टाकून झालेत 16. आता 2 चेंडूचा खेळ शेष आहे. क्वार्टर फायनल आजच्या दिवसातील गटातील शेवटचा सामना आहे. चांगला चेंडू अराउंड दिलेक. मुकेश अगदी भरपूर शपल क्रॉस झाले होते आणि गोलंदाज विकासनं ते घेरलं होतं. चेंडू कुठे टाकायचा तो अगदी बरोबर त्यांनी निशाणा साधलाय आणि ते मुकेशला त्रिफळात बाद केलाय. नवीन फलंदाज येतोय भूषण वजे. 17 चेंडूमध्ये 29 बनल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 19 आणि विकासच्या 5 चेंडूमध्ये धावा आल्या 7. शेवटचा चेंडू आहे. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये आपण प्रताप पाटील साहेबांना पाहतोय आणि त्यांचं एक आपल्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक नवीन 40+ कालिका माता कालवार संघाच्या वतीनं आपण विशेष स्वागत आणि सन्मान घेणार आहोत. शेवटचा चेंडू विकास पाटील भूषण वजेसाठी. इथे पायचीची अपील जरूर पाहिले आपण. 2 धावा देखील पूर्ण केल्यात. लेगबायचा इशारा आलाय. धावा येवोत कशाही येवोत. क्रिकेटमध्ये एका धावेला, इलेक्शनमध्ये एका मताला आणि परीक्षेमध्ये एका गुणाला फार मोठी किंमत मोजावी लागते. धावसंख्या 31 आणि 32चं लक्ष्य आहे. क्वार्टर फायनल सामना जिंकण्यासाठी न्यू तुफान पिंपलास संघाला. नक्कीच आपण प्रताप पाटील साहेबांचा एक शुभ सन्मान चाचणी स्पर्धा कालिका माता चषक 2024 च्या माध्यमातून करणार आहोत आणि नक्कीच आपली संपूर्ण आयोजन कमिटीच्या शुभ हस्ते साहेबांचा विशेष स्वागत सन्मान आपण करणार आहोत. राणाल ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच किंग मेकर प्रताप मारुती पाटील साहेबांना शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन ग्रामस्थ कालवार आणि नवीन 40+ कालवार संघाच्या वतीनं साहेबांना प्रेमाची उबदार शॉल पुष्पगुच्छ आणि या असतील आणि दीपकजी म्हात्रे यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये साहेबांचा शुभ सन्मान इथे झालेला आहे. धन्यवाद साहेब, आपण आलात. या स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत. कालवार संघाच्या वतीनं आपलं पुन्हा एकदा विशेष स्वागत. आणि नक्कीच आपण विनोद भगत साई कृपा ढुंगे संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर यांना देखील आपण सन्मानित करूया. विनोद भगत यांचा शुभ सन्मान आपण करू. साई कृपा ढुंगे सिनियर 40+ संघाचे यष्टीरक्षक फलंदाज संघनायक विनोद भगत यांना देखील संभाजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जातोय. शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह. धन्यवाद.
धन्यवाद परेश काबूकर. क्वार्टर फायनलचा सामना मैदानामध्ये सुरू आहे आणि सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी विजयाचं लक्ष्य आहे. न्यू तुफान पिंपळा संघासमोर 18 चेंडूमध्ये 32 आणि या 32 धावांचा कसा पाठलाग केला जाईल याचं धावतं समालोचन आपण ऐकूया. माझे सहकारी समालोचक अग्री कवी वडनगर गावचे सुपुत्र ज्ञानेश्वर चिकणे सरांच्या माध्यमातून. धन्यवाद. थँक्यू सो मच कालम गिणी सर. टेनिस बॉल क्रिकेटवर जीवापाड प्रेम करणाऱ्या तमाम क्रिकेट रसिकांचं मी ज्ञानेश्वर चिकणे पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत करतो. आपण पाहत आहेत चाचणी स्पर्धा 2024-25 आयोजक जय कालिका माता कालवार नवीन 40+ संघटनेच्या विद्यमाने सुरू असलेली ही स्पर्धा या सीझनची सुरुवात या सीझनचा आगाज या स्पर्धेने होतो. या नवीन 40+ क्रिकेट संघटनेला खऱ्या अर्थाने संजीवनी दिली. खऱ्या अर्थाने ज्यांनी या संघटनेची 7 संघांच्या मार्फत उभारणी केली ते या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विलासमती राहणार संघाचे सर्वेसर्वा आणि ज्यांच्या माध्यमातून दिनांक 21 ते 27 नोव्हेंबर रोजी आपण भव्य दिव्य स्पर्धा पाहणार आहोत असे सर्वांचे लाडके राहणार गावचे विद्यमान उपसरपंच तसेच उद्योगपती ज्यांना उद्योगभूषण हा पुरस्कार भिवंडी उद्योगभूषण हा पुरस्कार मिळालेला आहे असे सर्वांचे लाडके प्रतापदादा पाटील यांचं या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. साहेब पुन्हा एकदा आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून मनस्वी हार्दिक स्वागत आहे. खरं तर या स्पर्धेसाठी कैलासवासी रमेश मारुती पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार अजिंक्य रमेश पाटील यांनी उपउपांत्य तसेच कैलासवासी विवेक गुरुनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ सौ समता समाधान पाटील ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून उपउपांत्य पारितोषिक प्रदान झालेलं आहे. अंतिम विजयी संघ कैलासवासी रमेश मारुती पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार अजिंक्य रमेश पाटील आणि उपविजेता संघही कैलासवासी विवेक गुरुनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ सौ समता समाधान पाटील यांच्याकडून प्राप्त झालेले आहे. या स्पर्धेत मालिकावीर कैलासवासी लता अशोक म्हात्रे यांच्या स्मरणार्थ कुमार अशोक रामचंद्र म्हात्रे यांच्या मार्फत तसेच उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज कैलासवासी राजेंद्र शांता राजाराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ कुमार तेजस राजेंद्र म्हात्रे यांच्याकडून प्रदान झालेलं आहे. कैलासवासी राधाबाई रामचंद्र म्हात्रे यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिकही प्राप्त झालेले आहे महेश रामचंद्र म्हात्रे यांच्याकडून. त्यानंतर सामनावीर कैलासवासी गोपीनाथ रामदास म्हात्रे यांच्या स्मरणार्थ सचिन गोपीनाथ म्हात्रे उद्योगपती नारपोली यांच्याकडून प्राप्त झालेले. या पूर्ण स्पर्धेसाठी सन्मानचिन्ह कैलासवासी भिवा आडक्या म्हात्रे यांच्या स्मरणार्थ कुमार जितेंद्र भिवा म्हात्रे आणि कैलासवासी गोपीनाथ दादोबा पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार योगेश गोपीनाथ पाटील यांच्याकडून प्रदान झालेले. सर्व दानशूर दात्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. पहिला चेंडू शफल क्रॉस झाले. फलंदाज शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक हरकतमध्ये सिंगल आली. विजय तिथे आहेत आणि एक चांगले क्षेत्ररक्षण उमदा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. समोर व्यासपीठावर नक्कीच संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्या समोर चांगला खेळ दाखवण्याचं दडपण खेळाडूंवर आहे. मात्र त्यापेक्षा जास्त दडपण आहे आपला संघ कसा विजयी होईल आणि सेमीफायनलमध्ये कसा पोहोचेल. कारण चालू सामन्यातील विजेता संघ बंद्रा मारुती काल्हेर संघाविरुद्ध 2 हात करणारे सेमीफायनलमध्ये आणि या अगोदर नक्की स्वराज्य स्पोर्ट कशेळी संघाला पराभूत करून स्वयंभू पायगाव संघ अंतिम फेरीमध्ये सलग दुसऱ्यांदा यावर्षी पोहोचलेला आहे. चाचणी स्पर्धा त्यांच्यासाठी लकी ठरलेली आहे. स्वयंभू पायगाव गणपतजी भोईर या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत. स्वराज्य स्पोर्ट कशेली संघाचे सर्वेसर्वा आणि खास करून सन्माननीय देवानंदजी थळेसाहेब यांचे खंदे समर्थक असं ज्यांना म्हटलं जातं. नक्कीच सल्लागार आहेत सन्माननीय देवानंदजी थळेसाहेब या संघटनेचे आणि गणपत भोईर यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. खास करून जयदुर्गा सुरई आणि नितुफान पिंपलास या संघाला शुभेच्छा आल्या. चला टाइमपास नको प्लीज. स्वच्छ सूर्यप्रकाशात आपल्याला अंतिम सामना खेळवायचा आहे. शक्यतो सेमीफायनलचा सामना आणि फायनलचा सामना जास्तीत जास्त षटक आपण खेळवणार आहोत. यावेळी मात्र शफल क्रॉस झाले. पुन्हा एकदा फलंदाज बॅटवर व्यवस्थित बॉल आलेला नाही आहे आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय फक्त सिंगल आलेला 1 बायचा इशारा आला अंपायर कुडू सरांचा आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावर लागल्या 2.
पहिल्या दिवसात आपण मोहनदादा भोईर यांना बघितलं 3 दिवस सतत. त्यानंतर ज्येष्ठ समालोचक नक्कीच काळीराम केणी सर, त्यानंतर सूरज पाटील समालोचन कक्षामध्ये 4 दिवस ज्ञानेश्वर मुकादम यांनी स्कोरिंगची भूमिका अदा केली. त्यानंतर ओम फोटो अनिल केणी यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट मित्रांनो आपण बघितलं गेले 4 दिवस. फ्लिक केलेलं आहे, सिंगलला येईल, चांगलं क्षेत्ररक्षण होतं आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी दोन्ही फलंदाजांनी प्रयत्न केला होता, मात्र त्यांचा प्रयत्न हा यशस्वी ठरलेला नाही, कारण फेक चांगली होती, थ्रो चांगला होता फिल्डरचा. सदासाहेब मात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर सिनियर 40+ क्रिकेट संघटनेमध्ये ते प्रतिनिधी आहेत आणि त्यांच्यामार्फत त्यांच्या संघ कालिका माता कालवार संघ या संघटनेमध्ये चांगली कामगिरी करतो आहे. बेस्ट ऑफ लक या सीझनसाठी सदा मात्रे आपणास. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, स्टेप आउट झाले होते आणि बघा बाहेर खेचला होता खरं तर फलंदाजाला गोलंदाजाने. मी नेहमी म्हणतो की 40+ क्रिकेटमध्ये तुम्ही बॅट खाली कधीच चेंडू टाकू नका. 40+ जे फलंदाज असतात ना, त्यांना बाहेर खेचा, क्रीजमधून बाहेर खेचा, त्यांना प्रयत्न करायला लावा. त्यांची अर्धी ताकद तिथेच खर्च होते आणि उरलेली ताकद त्यांना शॉटवर लावावी लागते. त्यांच्या जर पुढ्यात चेंडू बॅट खाली दिला तर नक्कीच 40+चे जे खेळाडू असतात ते चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवतात. आणखी एक चांगला चेंडू बॅकफुटला गेले, या इथे फक्त पंच केला चेंडूला. गली क्षेत्रामध्ये विजयदादा पुन्हा एकदा हरकतमध्ये, सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर पोचली 4. अंतिम चेंडू या षटकातील. पुढच्या 2 आठवड्यामध्ये 3 आठवड्यामध्ये आपण सन्माननीय संस्थापक अध्यक्ष साहेबांची स्पर्धा, त्यानंतर अध्यक्ष साहेबांची स्पर्धा पाहणार आहोत. बिग इव्हेंट आहेत मित्रांनो, पाहायला विसरू नका. मोठ्या संख्येने तुम्ही हजर व्हा रानाल क्रीडानगरीमध्ये, त्यानंतर मोठ्या संख्येने हजर व्हा गुरुदत्त माणकोली क्रीडानगरीमध्ये, कारण हे 2 मोठे इव्हेंट तुमचं एंटरटेनमेंट करणार आहेत. यावेळी मात्र चेंडू पायांवर अदलतोय. पुढे आले होते, पुन्हा एकदा शफल क्रॉस झाले होते, मात्र तितका चालाक गोलंदाज. लेगबायचा इशारा पुन्हा एकदा पंच कुडू सरांचा. सिंगलच्या मदतीने 1 आली आणि 1 ने धावसंख्या धावफलकावर पोचली 5. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावर. मी तर म्हणेन समाधानकारक धावसंख्या नाही आहे, कारण नितुपान पिंपळा संघाचं नाव आहे बॅटिंगमध्ये. 32 धावा त्यांना करायच्यात. पहिलं षटक 5 धावा फक्त आल्या, उर्वरित 12 चेंडूमध्ये अजून 27 धावा करायच्या आहेत. कसरत करावी लागेल, ज्याप्रमाणे इलेक्शनमध्ये उमेदवारांना कसरत यावर्षी करावी लागेल ना, तीच कसरत यावेळी मात्र इथे मैदानामध्ये करावी लागेल, ती नितुफान पिंपळा संघाला. सर्वच उमेदवारांना आपण शुभेच्छा देऊया विजयासाठी. मतदान करा मित्रांनो, मतदान खूप आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावणं खूप महत्त्वाचं आहे, कारण तुमचं एक मत उद्या तुमच्या येणाऱ्या पिढीचा, येणाऱ्या मुलाबाळांचं भविष्य हे साकारणार आहे. त्यासाठी मतदानाला कुणीही चुकू नका, कुठेही मतदान करा, परंतु मतदान मात्र नक्की करा. शुभेच्छा असतील सर्वांनाच. 20 नोव्हेंबरच्या. गोलंदाज तयार राकेश पाटील. पहिला चेंडू पाहतोय आपण. डॉट किती चेंडू झाले ज्ञानेश्वर मुकदम. या 7 चेंडूमध्ये तब्बल 4 चेंडू डॉट आपण पाहतोय. यस, लेग बायच्या त्याच्यामध्ये सिंगल 2 आल्या, परंतु तरीसुद्धा 2 चेंडू डॉट गेले. म्हणजे जवळजवळ आपण पाहतोय की 7 चेंडूमध्ये 70% जे प्रभुत्व आहे ते प्रभुत्व गोलंदाजांनी राखलेलं आहे. या खेळपट्टीचा चांगला फायदा झाला. याच वर्षी खेळपट्टी बनवण्यात आली आणि पहिली स्पर्धा या खेळपट्टीवर आपण पाहतोय. खेळपट्टीवर तुम्ही जर गेला ना, तर असं वाटतं की आपल्या घरामध्ये ज्या आपण टाईलच्या लाद्या मारतो ना, त्या लाद्याप्रमाणे खेळपट्टी अगदी सपाट आहे. चेंडू उशिरा थोडा बॅटवर येतो, परंतु बॅटवर येतो चेंडू. अगदी मिडल ऑफ बॅट घेऊ शकता. पहिल्या दुसऱ्या दिवशी आपण बघितलं अनेक षटकार लागले. 50+ धावा या खेळपट्टीने संघाला दिलेल्या आहेत. पुलटा चेंडू, यस, इथे मात्र काही करण्यासारखं नव्हतं गोलंदाजाला. इथे करायचं होतं ते फक्त फलंदाजाला. चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातो षटकारासाठी. चेंडूची फेक करा, जुना चेंडू द्या, कारण पहिलं षटक संपलेलं आहे. 56 चेंडू सकाळी गेले होते, अब तक 56. आता मला वाटते 65-70च्या वर चेंडू गेले असतील या स्पर्धेमध्ये. आणि हे सर्व चेंडू बॉडी बिल्डर रमा म्हात्रे यांच्याकडून स्पॉन्सर झाले होते. बॉलची व्यवस्था केली, जरी हा संघ ते सोडून गेले
परंतु या संघावरचं प्रेम रमा म्हात्र्यांचं कमी झालेलं नाही आहे. त्यांनी या स्पर्धेसाठी पूर्ण बॉलची व्यवस्था केली आणि बॉलची क्वालिटी व्यवस्थित आहे एकदम. टेनिस क्रिकेटमध्ये जर बघितलं तर निवियाचे बॉल जास्त पळत नाही असं म्हटलं जातं, परंतु या स्पर्धेमध्ये वापरलेले निवियाचे बॉल हे A1 क्वालिटीचे आहेत. अगदी कॅप्टनच्या बॉलसारखे. बॅकफुटला गेले फलंदाज, पॅसी स्क्वेअर कट, जीवाचं रान करतो तिथे क्षेत्ररक्षक, मात्र त्याचे प्रयत्न अपयशी ठरत आहेत आणि चेंडू सीमारेषा बाहेर चौकारासाठी. 15 धावा. मॅच ऑन झालेली आहे कारण उर्वरित 9 चेंडूमध्ये करायचे आहेत 17. मॅच खरोखर ऑन झालेली आहे. आता मात्र धाकधूक वाढलेली आहे पाठीराख्यांची. नाही, टेनिस क्रिकेटमध्ये नेहमी असं होतं ज्ञानेश्वर मुकदम, एकाच्या मागे चेंडू लागला ना तर त्याच्या मागे अवदसा लागते. तो चेंडू त्याच्याच मागे काही असं अट्रॅक्शन आहे आय थिंक टेनिस क्रिकेटमध्ये. एकदा एखाद्या फिल्डरच्या मागे चेंडू लागला की पाठ सोडत नाही. 15 लॉस ऑफ 0 विकेट विदाउट लॉस. रतिलाल सुधीर चांगली कामगिरी करता येतं खेळपट्टीवर, त्यामध्ये रतिलालचं खास करून कौतुक. हा चेंडू स्लॉग स्वीप केलेला आहे. क्षेत्ररक्षक विजय वझे चेंडू खाली, मात्र अंदाज त्यांना घेता आलेला नाही आहे. आय थिंक सूर्य डोळ्यावर असेल आणि अंदाज त्यांचा चुकला, कारण विजय वझे यांच्यासारख्या फिल्डरकडून ही चूक घडणार नाही आहे. 17 धावा धावपलकावर, काहीतरी कारण निश्चितच आहे. धावसंख्या धावपलकावर लागली 17. 8 चेंडू 15 धावांची अजूनही आवश्यकता. चाचणी क्रिकेट स्पर्धा, मानाची स्पर्धा. या स्पर्धेमध्ये तुमचा संघ सेमीफायनलमध्ये गेला तर वर्षभर तुम्हाला सांगता येईल की नाही, चाचणी क्रिकेट स्पर्धेमध्ये आम्ही सेमीफायनलपर्यंत धडक मारली. तुमच्या ह्या आठवणी वर्षभर तुमच्या पाठीशी असतील. ओहो, पुल केलेला पॉवरफुल फटका आहे, पॉवर पॅक शॉट. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. वैती सरांचा इशारा, षटकार. व्हॉट अ ग्रेट शॉट, व्हॉट अ ग्रेट शॉट बाय बॅट्समन. आणि बॅट्समन कोण आहे? पुन्हा एकदा रतिलाल, ज्याने गोलंदाजांचे केले हाल हाल असा रतिलाल बॅटिंग करतोय. या फलंदाजाने कित्येक मैदानं गाजवलेली आहेत. या फलंदाजाने न्यू तुफान पिंपलासाठी कित्येक सामने जिंकून दिलेले आहेत. तोच फलंदाज खेळपट्टीवर. धावसंख्या धावपलकावर 23. आता मात्र जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. हा चेंडू जीवाचं रान करून टाकावं लागेल गोलंदाजाला, कारण या चेंडूवर सिंगल डबल आली तर शेवटच्या षटकात ट्विस्ट येऊ शकते. हा फुलटॉस आहे, मात्र या ठिकाणी इरादे स्पष्ट केलेले आहेत बॅट्समन रतिलालने. पुन्हा एकदा चेंडू जात आहे सीमारेषा बाहेर आणि हा कडक शॉट, षटकार. राकेश याच्या गोलंदाजीवर हमला, आणि हमला कोणी केलेला? रतिलालने. जबरदस्त षटकार. या षटकामध्ये तब्बल 24 धावा आल्या आणि या 24 धावांच्या संख्या आपण पाहतोय, धावसंख्या तब्बल 29 वर पोहोचलेली आहे. उर्वरित 6 चेंडूमध्ये 3 धावा करायच्या आहेत. चमत्कार वाचवू शकतो जयी दुर्गा सुरई संघाला. आज 11 धावांची मनेशने केली होती, त्यानंतर कुठलाही फलंदाज तितका यशस्वी ठरला नव्हता. सलामीस गोलंदाजी केलेला तुषार चांगली गोलंदाजी केली, 1 विकेट 2 धावाच. रतिलाल थोडासा महागडा ठरला होता, गोलंदाजीमध्ये 19 धावा खर्च केल्या होत्या, मात्र रतिलालने त्या वसूल केल्या 24 धावा घेऊन. विकास पाटील शेवटचं षटक 7 धावा आल्या त्याच्या षटकामध्ये. धावसंख्या धावपलकावर 29, 3ची गरज. या इथे जर गोलंदाजाने आपल्या संघाला सेमीफायनलमध्ये पोहोचवलं तर वर्षभर त्याचं कौतुक होत राहील, कारण 6 चेंडू त्याला 3 धावा रोखायचे आहेत. आणि मला नाही वाटत ही जोडी 3 धावा करण्यासाठी अपयशी होईल, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्निटी असं म्हटलं जातं. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि म्हणूनच तो इतका लोकप्रिय आहे. बॅट्समन रतिलालने हमला केला ना, त्यानंतर मात्र आता सुनील याला आपलं लक आजमावं लागेल. चाचणी स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाने चाचणी घेतली आपल्या गोलंदाजांची, फलंदाजांची, मात्र इथे या चाचणीमध्ये यशस्वी व्हावं लागेल सुनीलला. तिकडे वाढ बघतोय बंद्र्या मारुती काल्हेर संघ. अगदी एखादा पहिलवान
अंगाला तेल लावून तयार असतो ना आखाड्यामध्ये, तसा बंद्रा मारुती काल्हेर संघ तिकडे तयार आहे. चला, बंद्रा मारुती काल्हेर संघाचे कॅप्टन पुढल्या 2 मिनिटात आपला कॅप्टन टॉस बॉक्समध्ये या. टॉस नंतर थोडीशी विश्रांती होईल आणि त्यानंतर सामना होईल. हा चेंडू शपल क्रॉस झाले, बॅट्समन सिंगल तर निश्चित मिळणार. चांगलं काम केलं मी तर म्हणेन लेफ्टी बॅट्समनने, बॅट्समन सुधीरने. एक इंटेलिजंट क्रिकेट त्याच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते, कारण रतिलाल फॉर्ममध्ये उर्वरित 5 चेंडू खेळण्याची जबाबदारी त्याने रतिलालकडे दिली. हा समजदारपणा ना प्रत्येक 45च्या क्रिकेटर्सने दाखवायला पाहिजे. सिच्युएशन काय आहे, आपल्याला काय हवं आहे, आपल्या संघाला काय फायदेशीर ठरणार आहे हे पाहायला हवं. आमच्या जय गावदेव वडूनवगर संघाच्या 45 खेळाडूंना तुम्ही जाऊन विचारा या खेळाबद्दल. हलक्या हाताने फक्त चेंडू पुश केले. ओ माय गॉड, इथे चेंडू व्यवस्थित जर हातामध्ये आला असता तर धावबादची संधी मिळाली होती, परंतु संधीचं सोनं केलेलं नाही. धावसंख्या 31, स्कोर लेवल. उर्वरित 2 चेंडूमध्ये फक्त सिंगलच्या, 4 चेंडूमध्ये फक्त सिंगलची आवश्यकता. असं वाटलं होतं बॅटल पाहायला मिळेल बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये, परंतु रतिलालने सेनापतीसारखं काम केलं. इथे लेग स्टंपच्या बाहेर चेंडू आणि नक्कीच पंचांकडून वाईड बॉलचा इशारा, आणि या इथे मग सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे अगदी दिमागदार पद्धतीने न्यू तुफान पिंपलास संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन न्यू तुफान पिंपलास, अँड बेस्ट ऑफ लक सीझनसाठी. जयदुर्गा सुरई संघ आपल्यासाठी खूप खूप शुभेच्छा. हार्ड लक. आपण इथपर्यंत पोहोचला, कमी नाही आहे जयदुर्गा सुरई संघ. तुम्ही क्वार्टर फायनलमध्ये पोहोचलात, इतकं तुमच्यासाठी समाधानकारक आहे, कारण मोठमोठे संघ इथपर्यंत या स्पर्धेमध्ये पोहोचले नव्हते. मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे जाऊया. पुन्हा एकदा ज्याने गोलंदाजांचे केले हाल असा बॅट्समन रत्ती